तर आज बनवलेले व्हेज चाउमिन म्हणजे स्ट्रीट स्टाईल इंडियन नूडल्स. तर चला बघूया कसे बनवले. हे सगळं लागणारं साहित्य. तर इथे मी ऑलरेडी पाणी तापत ठेवलेलं आहे. पाणी छान तापलं की याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथे मी 2 पॅकेट नूडल्सचे घालते. याला थोडं उकळलं की मिक्स करायचं आणि 5 मिनिटांनी त्याला बघायचं, असं तुटलं म्हणजे आपले नूडल्स शिजलेत. ह्याला काढून घ्यायचे, ताटामध्ये थंड पाण्याखाली धुवायचे आणि मग तेल लावून ठेवून द्यायचं जेणेकरून हे चिपकणार नाही. तर आता फुल गॅसवरती पसरट असं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये मी इथे 5 टेबलस्पून तेल घातले, भरपूरसं लसूण, आलं, 5-6 हिरव्या मिरच्या, 3 उभे चिरलेले कांदे हे घालून चांगलं परतवायचंय. कांदा परतला की ह्याच्यामध्ये मी 2 उभे चिरलेले शिमला मिरची घातली. शिमला मिरची थोडी शिजायला वेळ लागते म्हणून ती आधी घालायची. मग याच्यामध्ये बारीक चिरलेला गाजर घालायचं, उभा बारीक चिरलेला. जवळजवळ मी इथे 2 गाजर घेतलेत. गाजर चांगला परतला की ह्याच्यामध्ये मी अर्धा किसलेला कोबी घातले आणि याला परतून घ्यायचं. कोबी काही शिजायला वेळ लागत नाही. मग सगळे सॉसेस घालायचे. 1 टेबलस्पून सोया सॉस, हाफ TSP ब्लॅक पेपर, 1 TSP ॲरोमेट पावडर, 2 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून शेजवान सॉस, थोडंसं मीठ हे घालून चांगलं मिक्स करायचे आणि पटकन ह्याच्यामध्ये आपण शिजवलेले नूडल्स घालायचे. हे घालून पटकन ह्याला मिक्स करायचं. हे फटाफट करायचं, नाहीतर भाज्या एकदम अशा सॉगी होऊन जातात. नूडल्स घालायचे, ह्याला 2 चमचे घ्यायचे आणि मिक्स करायचं. तयार होतात आपले हे स्ट्रीट स्टाईल चाउमीन. ह्याच्यामध्ये ना मी पातीच्या कांद्याच्या बदली कोथिंबीर घालते, अप्रतिम लागते चवीला. तर रेडी झालंय आपलं हे व्हेज चाउमीन. तर मग कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.